म्हणून म्हणायचं ये देश सिर्फ आपका है क्या, ये देश सिर्फ आपका है क्या, क्या जहर उगलते हो सांप का है क्या, सांप का है क्या, जहर उगलते हो सांप का है क्या, हमें भारत छोड़ो कहने वालों दादा साहब ये भारत तुम्हारे बाप का है क्या, ये भारत तुम्हारे बापू का है क्या। सच्चे का मुंह काला किया जाता है और झूठों को संत का दर्जा दिया जाता है। तुम्हाला जाता माहिती आहे ते कॅप्टन खरा हो माहिती आहे कोणाकोणाला माहिती आहे ते साधू बंधूचं काम हे सगळं चालते यायला। आता तो कॅप्टन खरा जेलात गेला तिथूनच गायब होईल विदेशात जाऊन आपली जिंदगी बसवत हो. पताही लागणार नाही आम्हाला कोणचा कॅप्टन म्हणून हे सगळं चालते याला यांना पण आमचं चालत नाही। आमचं एवढं जरी असलं तर बराबर तकूनच असतात की यांना आम्ही कधी हे करतो। म्हणून म्हणायचं आहे की सच्चे का मुंह काला किया जाता है, झूठों को संत का दर्जा दिया जाता है, दूध को बहाया जाता है दादा साहब और गोमित्रों को पिया जाता है, गोमित्रों को पिया जाता है, गोमित्र को पिया जाता है। कारण मनुवादी विचारधारा आमच्यासाठी ही नाही, मनुवादी विचारधारा आमच्यासाठी ही नाही। आंबेडकरी विचार सगळ्यांसाठी क्लीन आहे। ही नुसती भीम जयंती नाही दादासाहेब, ही नुसतं भीम जयंती नाही दादासाहेब, तर हा आमच्यासाठी स्वतंत्र दिन आहे, हा आमच्यासाठी स्वतंत्र दिन आहे। स्वतंत्र दिन आहे। क्यों कि गुलाम बन के जियोगे तो कुत्ता समझकर लात मारेगी दुनिया। 100 वर्ष बकरी बनून जगल्यापेक्षा एक दिवस वाघासारखे मरण शिका। हे तुम्हाला माहिती आहे आमचे पुढारी आमचे नेते मनुवाद्याची जाऊन चाटत बसलेले आहे, त्याच्यामुळे आम्हाला आमची परिस्थिती अशी आलेली आहे। बरोबर की नाही? संविधान बदलू, संविधानाच्या आतमध्ये एवढ्या काड्या करणं चालू आहे की अर्ध संविधान बदलवलेलं आहे। आज जर आम्ही जागृत नाही झालो तर फार वाईट दिवस येणार आहे। म्हणून म्हणायचं आहे की गुलाम बन के जियोगे तो कुत्ता समझकर लात मारेगी ये दुनिया, बाजारू बन के जियोगे तो यूज कर कर फेंक देगी ये दुनिया। अरे एक बार बाबा साहब की औलाद बन के तो एक शेर समझकर सलाम ठोकेगी ये दुनिया, शेर समझकर तुझे सलाम ठोकेगी दुनिया। आणि जे महापुरुषाच्या गाण्यावर टाळ्या वाजवत नाही, महापुरुष कुठलाही असो, जे महापुरुषांच्या गाण्यावर टाळ्या वाजवत नाही त्यांची औलाद उद्या ट्रेननं टाळ्या वाजवल्याशिवाय राहत नाही। आणि त्या ट्रेन मध्ये कोणत्या मधातल्या टाळ्या वाजते ते माहिती आहे तुम्हाला? आता तुम्ही ठरवा तुमचे लेकर मर्द झाले पाहिजे का ते मधातले झाले पाहिजे। कारण महापुरुषांच्या गाण्यावर टाळ्या वाजवणं किती चांगला व्यायाम आहे की नाही? टाळ्या नवऱ्या संग भांडायला लयच वेळ येतच नाही की नाही? बाबा 2 गल्लीवर 4 गावातनी आवाज जातच। काही काही बायाचे चेहरे बघा तुम्ही, त्याला किती हसवायची कोशिश करा पण असं तोंड जसे तिचे 3-4 जहाज डुबले, जसं बिल येते दिले, 5-6 जहाज डुबले, 3-4 बैल बंड्या पकडल्या माझ्या तिकडे, एवढे बेकार तोंड करून बसतील का त्याचं तोंड पाहून आपलं गायची इच्छा होत नाही। तिच्या बाया चांगल्या सगळे हसून राहिले, ते मधातली बाई तिच्या मांडीवर पोरगी आता हसली रे, बिल आलं आम्ही भरतो। हसणं चांगलं आहे, हसणं चेहऱ्यावर खूप चांगली ग्लो येतो बरं हसल्यानं। हसत जाय माय, कधी हसतं नेमकं काय नाही कधी कधी? अच्छा मागच्या वर्षी हसली होती. अच्छा अच्छा, आता म्हणजे ह्या वर्षी हसणं नवीन झाला, नवीन वर्ष हसणं चांगलं आहे माय। तुम्ही हसत खेळत काच जा रे सगळ्यांनो, दादांनो, माझ्या भावांनो, माझ्या बापांनो, सगळे हसत आहे। बाबाची मूज बघा कशी आहे एकदम, नथुराम के जैसे मुझे उनकी मूज होतो सिद्धनाथ। अरे बापरे काकाजी तुम्ही सिद्धनाथ दिसून राहिले मला, भीमा गोरेगावचे त्याची वंशजच वाटते तुम्ही, त्या महाराजी वंशज असावं आपण। म्हणून काय म्हणायचं आहे? विद्येची प्रेमी, विद्येची स्वामी, विद्याधर विद्याधर विद्याधर।
विद्येचा प्रेमी विद्येचे स्वामी विद्याधर विद्याधर. थोडा विको टाकले दादा. इको वज्रदंती. विद्येची स्वामी विद्येची प्रेमी विद्येचा स्वामी विद्याधर विद्याधर. करू निर्माण आंबेडकर करू निर्माण ताकदवर करू निर्माण ताकदवर करू निर्माण ताकदवर. घरा घरात आंबेडकर करू निर्माण ताकदवर. तुम सालों आ जाते हो कभी भी हमारे जाति पर और वार करना है तो बुजदिलों करके दिखाओ छाती पर. ये झूठ नहीं इतिहास गवाह है भाई दीपक. क्योंकि कुत्ते भोंकते रहते ऐसे चलने वाले हाथी पर ऐसे चलने वाले. अरे विद्येची प्रेमी विद्येचे स्वामी विद्याधर विद्याधर विद्याधर. करू निर्माण ताकदवर करू निर्माण ताकदवर. नाव सांग. शंकर सुटे यांच्याकडून 100 रुपयाची भेट आली. मला खूप खूप धन्यवाद. करू निर्माण ताकदवर करू निर्माण ताकदवर. घरा घरात आंबेडकर करू निर्माण ताकदवर. घरा घरात आंबेडकर करू निर्माण ताकदवर. मागच्या बाया काही मारबीर खाऊन आल्या का नवऱ्याचा. ह्या ह्या मागच्या ह्या इथे मस्त ते बा त्या पोरी बसल्या की नाही तिथपर्यंत बाया टाळ्या वाजून राहिल्या आणि त्या मागच्या तशा का मार खाऊन आल्या. माय 14 एप्रिलचा दिवस आहे हो. चांगले हसत खेळत राहा. करू निर्माण ताकदवर करू निर्माण ताकदवर. घरा घरात आंबेडकर करू निर्माण ताकदवर. महिलाकडे सगळ्यात जास्त लक्ष का देत आहे. 20 मार्च 1927 मध्ये चौदार तळ्याचा सत्याग्रह झाला. कोणाला माहिती हातवर करून सांगा. चौदार तळ्याचा सत्याग्रह 20 मार्च. हा वाचत जाऊ लक्षात आलं माझ्या. मागच्यानं हात नाही उचलला तेव्हाच मी ओळखलं का या नुसतं टीव्ही पाहतात नुसतं सिरियलला पाहतात. या माझ्या नवऱ्याची बायको साजवी कभी बहुती मन अति सुंदर सावी ते काय ते आहे की नाही कुमकुम भाग्य या सिरियलला पाहू पाहू तुम्हाला त्या सिरियलाच्या मागे लागू नका माय. हा 7 देना साथी या काय तर लागू नका त्या सिरियलच्या मागे. त्या सिरियलाच्या मागे लागू नका मा. इमानदारीच्या त्या सिरियलामध्ये एक बाई 5-5 नवरे करते. सगळं बायकवाचं काम चालू आहे. म्हणून चांगले बाबासाहेबांचे महापुरुषांचे पिक्चर पाहायला जात जर लागले तर आणि कुठं जर फिरायला गेले तर तिथून येता 4 साड्या आणायच्या ऐवजी 2 साड्या आणा. नवऱ्याला 2 ड्रेस आणायच्या ऐवजी 1 ड्रेस आणा. पण येता एक महापुरुषाचं पुस्तक घेऊन या तुमच्या लेकराला वाचायला द्या. कमस कम उद्या तुमची पिढी चांगली होईल. बरोबर आहे. त्या सिरियलाच्या टीव्हीच्या मागे लागू नका. कोणाचं भलं झालं नाही त्यानं तुमचं कोणाचं भलं होईल. करू निर्माण ताकदवर करू निर्माण ताकदवर. संविधान इस देश की अमानत है. संविधान से इज्जत संविधान से हिम्मत है. ध्यान में रखना संविधान के खिलाफ बोलने वालों. अरे संविधान से तुम्हारी माँ बहन अभी तक सही सलामत है. अभी तक
जन्माला येता बाळ त्याची विजेची जोडून त्यांनी शिकून खटवारे अरे त्यांना शिकून खटवारे काळाच्या रे पुढचा अरे ज्ञानाने मनाने जिद्दीने बुद्धीने लयकंकर ज्ञानाने मनाने जिद्दीने बुद्धीने लयकंकर 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 जन्माला येता बाळ त्याचे विदेशे जोडून अरे त्यांनी शिकून खटवारे त्याने शिकून खटवारे काळाच्या पुढचा अरे ज्ञानाने मनाने जिद्दीने बुद्धीने लयकंकर निर्माण ताकदवर घरात आंबेडकर संविधान हा ग्रंथ प्रत्येकाने वाचला पाहिजे. वाचलं का कोण संविधान इथं वा एका बाईने हात वर केला. बाकीचं कोण संविधान वाचते का कोणी खोटही बोलू शकत ना. हा दोन बायांना वाचत जा माय. बाबासाहेब बोलले वाचाल तर वाचाल इमानदारीच्या ना. बाबासाहेब बोलले आम्हाला वाचा आम्हाला ऐकवायला नाचा आम्हाला काही लेनदेन नाही. रॅली निघाली का आम्ही नाचत निघतो. मी हे म्हणत नाही की तुम्ही आनंद साजरा करू नका. आनंद साजरा केला पाहिजे. 365 दिवस जर आम्ही बाबासाहेबाला फॉलो करत असेल बुद्धाला फॉलो करत असेल बाबासाहेब वाचत असेल तर आम्हाला एक दिवस बाबासाहेबाच्या जयंतीमध्ये आनंद साजरा करण्याचा अधिकार आहे. पण 365 दिवसही जर तुम्ही नाव घेत नसाल आणि नुसतं दारू पिऊन नाचत असाल नुसतं निघाली रॅली के भीम के लगते जिगर आधी इधर आधी उगर निघाली रॅली का चालली रॅली अरे भीम के लगते जिगर आधी इधर आधी आपण नको भीम के लगते जिगर आधी इधर आधी उधर येतो तो सुधर निघाली रॅली की आम्ही निघतो आम्हाला काही लेनदेन नाही. मी हे म्हणत नाही तुम्ही आनंद साजरा करू नका. बाबासाहेब बोलले वाचाल तर वाचाल. कारण वाचणं डोक्यासाठी चांगलं आहे नाचणं शरीरासाठी चांगलं आहे. गावखेड्यामध्ये फार मेहनत करावं लागते. त्याच्यामुळे आता आम्हाला तिथं शहरामध्ये बाया खाऊ मार रानबोक्यासारख्या झाल्या. आयतं खाले भेटते नवरे मस्त ड्युटीवर कोणाचे हमाल कोणाचे दलाल कोणाचे हे खाऊ मार झाल्या मग पडतात गार्डन सकाळी हालत कमी करायसाठी. म्हणतात की गरीब चालतो पोट भरण्यासाठी. गरीब चालतो पोट भरण्यासाठी आणि श्रीमंत चालतो ते पोट मोठं झालेलं कमी करण्यासाठी. आहे की नाही. म्हणजे किती हे आहे. म्हणून म्हणतो विद्येने मिळतो हर्ष विद्यासाठी विद्येने करतो माणूस अरे विद्येने करतो माणूस हक्कासाठी संघर्ष अरे शिकणारे टिकणारे लढणारे भिडणारे शिकणारे टिकणारे लढणारे भिडणारे करू निर्माण ताकदवर घराघरात आंबेडकर कारण राजनीति में थोड़ा चलना पड़ता थोड़ा रुकना पड़ता. वसूलों के लिए विष्णु लालच पर थूकना पड़ता और भीम जी के संविधान के आगे सभी को झुकना पड़ता. करू निर्माण ताकदवर घराघरात आंबेडकर घराघरात आंबेडकर
उपाशी राहू विष्णू उपासराव हरे विष्णू उपासराव हरे विष्णू उपासराव पण मुलगा शिकून आपला अरे पण मुलगा शिकून आपला साहेब झालेलाही पाहू साहेब झाले राहील पाहू साहेब झाले राहील पाहू साहेब झाले राहील पाहू अरे विद्या ही करते जगाचे युगाचे सिद्धांत